हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? मजेत ना? हसत राहा, हसवत राहा. मी आहे समाधान आणि तुम्ही बघताय सॅम ब्लॉगर. तर आजचा आपला विषय असा होणार आहे की पहिला ब्लॉग कसा बनवायचा, किंवा पहिला व्हिडिओ आपला स्वतःचा यूट्यूबवर कसा अपलोड करायचा. बरोबर, याच्यासाठी मी यूट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओ बघितले. मी पर्सनली माझं सांगतो आणि तुम्हाला यूट्यूबवर असं ब्लॉग बनवण्याचे खूप सारे व्हिडिओज भेटतील. सर्च केलं तुम्ही भरपूर भेटतील. तर याच्यामध्ये बोलायचं झालं तर पहिलं तुम्ही आपलं यूट्यूबवर अकाउंट ओपन करून घ्या. यूट्यूब तर सगळ्यांच्या फोनमध्ये असतं नॉर्मली, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी यूट्यूबवर गेलं की आपला अकाउंटमध्ये जायचं आणि अकाउंटमध्ये गेल्यानंतर तिथे एक अकाउंट क्रिएट करायचं. अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपले व्हिडिओज जर अपलोड करायचे असेल तर पुढची प्रोसेस चालू होईल. हे झाले अकाउंटबद्दलची गोष्ट. आता आजचा आपला विषय हा आहे की आपण ब्लॉग बनवायचा कसा. बरोबर, ब्लॉग बनवायचा कसा, तर तुमच्याकडे जो काय फोन असेल, असं जरुरी नाही की समोरचा कोणी आयफोनने शूट करतो आहे किंवा चांगल्या DSLRने शूट करतो आहे. असं जरुरी नसतं की तो DSLRने शूट करतो किंवा आयफोनने शूट करते तर आपण पण DSLRने किंवा आयफोनने शूट केलं पाहिजे, असं काही नसतं. बरोबर, तुमच्याकडे जो कोणता पण फोन असेल. मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले की म्हणजे भरपूर जणांचे असतात कंटेंटमध्ये. सर्च केलं तर व्हिडिओ भरपूर भेटतील तुम्हाला. त्याच्यामध्ये असतं की फोन असा पकडा, तसा पकडा, असा फिरवून घ्या फोन, तसा फिरवून घ्या फोन. तुम्हाला जसा जमतंय तसा काढा ना भावांनो. जसा जमतंय तसा काढा, काही विषय नाही त्यात. तुम्हाला कसा जमतंय, तुम्हाला उभा फोन पकडायचा आहे, उभा फोन पकडून काढा. तुम्हाला आडवा फोन पकडायचा आहे, तुम्हाला आडवा फोन पकडून काढा. तुम्हाला ज्या पद्धतीचा आणि जसा फोन पकडणं होईल, तुम्हाला जसा आपला फेस दाखवणं होईल, जसं बोलणं होईल तसं बोला ना. शेवटी तो तुमचा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि तो तुमच्या मेमोरीमध्ये राहणार आहे. बरोबर. आता सांगायचं झालं तर पहिल्या व्हिडिओमध्ये बोलायचं कसं. बरोबर, बोलायचं कसं झालं तर नॉर्मल एखादा नवीन आला ब्लॉग बनवण्यासाठी तर तो कसा बोलतो की हॅलो. आता समजा मी माझं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. समजा मी जर आता नवीन आहे आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर पहिल्या ब्लॉगमध्ये मी कसं बोलणार. एखादा म्हणजे नवीन असलेला कोण पण, मुलगी असो मुलगा असो कोणीही असो, मग तो बोलणार कसा. हाय एव्हरीवन, हा माझा पहिला ब्लॉग आहे. माझं नाव समाधान, मी इथे राहतो, मी या स्टेटमध्ये राहतो. असं बोलून तो आपलं इंट्रोडक्शन देईल. आणि याच्यापेक्षा थोडंसं कॉन्फिडन्सने गेलं, तर हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही. हे झाले दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत, आता समजा आणखी ह्याच्यापेक्षा चांगलं. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही. मी आहे समाधान आहे, तुमचं स्वागत आहे सॅम ब्लॉगरमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. तुम्हाला जर ब्लॉग बनवायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या कोणत्या पण ठिकाणी जा, तिथे तुम्ही ब्लॉग बनवू शकता किंवा मोटो ब्लॉगिंग करू शकता. आपल्या बाईकवर कॅमेरा वगैरे लावून, हेल्मेटला कॅमेरा लावायचा, मोटो ब्लॉगिंग सेटअप भेटून जातो. असं काय नाही की जास्त महाग आहे. आपल्या फोनने पण ब्लॉगिंग शूट करू शकतो, नॉर्मल फोनने पण आपल्या. त्याच्यामध्ये तुमच्या ट्रॅव्हलिंग पण होईल, थोडंसं तुम्हाला इकडे तिकडे फिरणं पण होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोटो ब्लॉगिंग पण करू शकता. आणि नॉर्मल आत्ताच्या घडीला किंवा आत्ताच्या टायमिंगला जे सगळेच करत आहेत किंवा जे पॉप्युलर होत आहेत
ते जास्तीत जास्त फॅमिली ब्लॉगिंगच करतात. फॅमिली ब्लॉगिंग करतात, बरोबर. फॅमिली ब्लॉगिंग करतात. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्हाला जशा परीने किंवा जशा पद्धतीने, जसा मोबाईल पकडून किंवा मोबाईल आडवा पकडा, उभा पकडा, कसा पकडायचा ते पकडा. फक्त मोबाईलच्या स्क्रीनसमोर या ना तुम्ही. मोबाईलच्या स्क्रीनच्या समोर आल्यानंतर तुम्हाला बोलायचं आपोआप कळेल. एक दिवस तुम्ही चांगले बोलणार नाही आहेत, 2 दिवस चांगले बोलणार नाही आहेत, बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही चांगले बोलायला याल. चांगल्यापैकी तुम्हाला सबस्क्रायबर भेटतील, व्ह्यूज भेटतील. जर तुम्ही आत्ता चालू केलं तर तुमचं कंटेंट कोण बघेल ना. तुम्ही जर व्हिडिओ बनवायला चालूच नाही केलं किंवा व्हिडिओ जर अपलोडच नाही केले तर तुमचं कंटेंट कोण आणि कसं बघेल, बरोबर. ही झाली गोष्ट. आता आपल्या व्हिडिओला समजा तुम्ही चॅनल चालू केलं आणि 2-4 दिवस झाले तुम्ही दररोज व्हिडिओ टाकताय, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झालेत. तुम्ही ही गोष्ट कंटिन्यू करा. तुम्ही करा ना. 1 वर्ष करा, 2 वर्ष करा, 3 वर्ष करा. 1 ते 2 वर्षामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. तुमचे चांगले सबस्क्रायबर गेन होतील हळूहळू या गोष्टी होतील. पण ही गोष्ट तुम्ही एकदम दररोज करा. दररोज केल्यामुळे तुमचे व्हिडिओ पण सगळे बघतील. किंवा समजा 100 माणसांजवळ तुमचे व्हिडिओ गेले, 100 माणसांजवळ तुमचे व्हिडिओ गेले तर 100पैकी 20-30 तरी बघतील. तुमचा वॉच टाईम वाढेल. असं नाही की नाही बघत, व्हिडिओ बघतात. फक्त तुमच्या व्हिडिओमध्ये तसं थोडंफार समजा कॉमेडीचा व्हिडिओ असेल किंवा आपली नॉर्मल नवरा बायकोची कॉमेडी असेल किंवा नवरा बायकोचे भांडण असेल, अशा गोष्टी ॲड करायला चालू करा. समजा घरामध्ये आणखी दुसरा कोणता फेस्टिवल असेल, फॅमिली ब्लॉगिंगसाठी सांगतो आहे, घरामध्ये कोणता फेस्टिवल वगैरे असेल, नाहीतर कोणता सण आला. आता सण तरी आपले येत राहतात. कोणतं पण आलं, दिवाळी आली, दसरा आला किंवा आणखी कोणते पण सण, होळी आली, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही कंटेंट शोधणं चालू करा आणि तुम्ही ब्लॉगिंग चालू करा. या व्हिडिओमध्ये मला असं सांगायचं आहे की जे कोणी हा माझा व्हिडिओ बघतो आहे पूर्ण बघा, तर तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये काय आहे नक्की ते. हा झाला आपल्या ब्लॉगिंगचा विषय. मग तुम्ही 2 दिवस व्हिडिओ टाकाल, तिसऱ्या दिवशी टाकणार नाही आहेत किंवा तिसऱ्या दिवशी टाकाल व्हिडिओ, 4थ्या दिवशी टाकणार नाही आहेत, असं काय करू नका. ज्यांच्याकडे बाईक असेल त्यांनी मोटो ब्लॉगिंग चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यांच्याकडून चांगल्या ठिकाणी फिरायला जा. त्याला थोडा खर्च वगैरे लागतो मोटो ब्लॉगिंगसाठी. त्याच्यामध्ये कसं काय बोलतात ते, पेट्रोलचा वगैरे खर्च येतो आपला. दुसरीकडे इकडे तिकडे फिरायला लागतं. मोटो ब्लॉगिंगमध्ये थोडा खर्च आहे. पण फॅमिली ब्लॉगिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला खर्च नाही आहे. तुम्ही घरात शूट करू शकता. नॉर्मल तुमच्याकडे जो फोन आहे त्या फोनने तुम्ही शूट करता. आता मी सध्या जो हा माझा व्हिडिओ शूट करतो आहे तो माझा रिअलमीचा फोन आहे. नॉर्मल ज्या फोन आहे तुमच्याकडे, जो फोन आहे तुमच्याकडे, त्याने तुमचे व्हिडिओ शूट करा. त्याने तुमचे व्हिडिओ शूट करून थोडेफार एडिटिंग करा. स्टार्टिंगला जर एडिटिंग करायला तुम्हाला जमत नसेल, थंबनेल लावायला जमत नसेल, शिकून घ्या. नसेल जमत तर 2-4 व्हिडिओ असेच तुम्ही अपलोड करा. पण करा, घाबरून काय होणार आहे. आज करा, उद्या तुम्हाला सक्सेस भेटेल, परवा भेटेल. आता काही जणांचं असं मत असतं की भरपूर जण येतात यूट्यूबवरचे शॉर्ट्स किंवा व्हिडिओ बघून की हा यूट्यूबवरून एवढे पैसे कमवतो, तेवढे पैसे कमवतो. म्हणजे हजारो तर सोडून द्या हो, लाखो करोडो रुपयाचा विषय होतो. करोड रुपये कमवतो. पण करोडो रुपये कमवतो तो, पण त्याच्यामागे त्याची मेहनत किती आहे हे बघा तुम्ही. हे तुम्ही स्वतः व्हिडिओ बनवल्याशिवाय समजणार नाही. आता समजा एखादा कोणता पण यूट्यूबर असेल,
त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. कोणता पण यूट्यूबर असेल तो दररोज व्हिडिओ टाकतो, दररोज न चुकता व्हिडिओ टाकतो, तो न चुकता दररोज. मग तसं करा ना. आणि ते असं नाही आहे की आज व्हिडिओ, समजा मी आज चॅनल ओपन केलं, आज व्हिडिओ टाकला आहे आणि दुसऱ्या दिवशी मला चांगले व्ह्यू आले आहेत, मी करोडपती झालो आहे, अरबपती झालो आहे, असं काहीही होत नाही. क्वचित एक दोघांसोबत झालं असेल, पण जे लाँग टर्मच्या हिशोबाने येत आहेत ब्लॉगिंगसाठी, त्यांच्यासाठी हा बेस्ट पार्ट असणार आहे, एकदम बेस्ट. मग आता आणखी याच्यामध्ये काय ॲड करायचं झालं तर तुम्ही पहिलं कशा प्रकारे तुम्ही काय बोलतात ते कशा प्रकारे मोबाईल पकडायचा किंवा नाही पकडायचा, असा आडवा पकडला तर कसं होईल, फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, कोणत्या कॅमेराने तुम्हाला शूट करायला जमेल त्या कॅमेराने तुम्ही शूट करा. त्या कॅमेराने शूट करून तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. कुठे करा, घरी एक टेबल लावा, खुर्ची लावा, किंवा नॉर्मल घरी जसं बसतात तसं बसा आणि व्हिडिओ शूट करा. सांगायचं तात्पर्य एवढंच. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. तर तुम्हाला भीती वाटत असेल, अरे यार मी व्हिडिओ बनवला तर मला नातेवाईक काय बोलतील, किंवा मित्रमैत्रिणी काय बोलतील, किंवा आणखी आजूबाजूचे शेजारी किंवा कोणी पण असतील ते काय बोलतील. हे बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बनवत राहा. ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. तुम्ही व्हिडिओ बनवत राहा. आता समजा मी नवीन जेव्हा यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला चालू केले होते ना, तेव्हा मला माझा आवाज आवडत नव्हता. रिअल फॅक्ट आहे हा. माझा स्वतःचा आवाज मला आवडत नव्हता. तर मग हळूहळू आवडायला लागला, किंवा मी ट्राय करून बघितलं होतं की व्हिडिओ शूट करून बघितलं. एक व्हिडिओ, समजा उदाहरण देतो, एक व्हिडिओ शूट केला, त्याच्यामध्ये माझा आवाज मला म्हणजे व्हिडिओ परफेक्ट आला, पण त्याच्यामध्ये माझा स्वतःचा आवाज मला नाही आवडला समजा, बरोबर. मग तसं जर स्टार्टिंगला होतात, सगळ्यांसोबत या गोष्टी होत राहतात. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश भेटेल. या व्हिडिओमधले सांगायचे मुद्दे असेच होते. तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचे, पहिला मुद्दा घेऊया आपण. मोबाईल, तुमच्याकडे जो काही मोबाईल असेल, जो कोणता पण मोबाईल असेल, त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग चालू करा. मग तो कशा प्रकारचा पण असू द्या. अँड्रॉईड तर असेल नॉर्मल, त्याच्यामध्ये कॅमेरा तर असतोच. कोणता पण नॉर्मल अँड्रॉईड फोन असेल तरी त्याच्यामध्ये कॅमेरा असतो. फ्रंट कॅमेऱ्याने किंवा बॅक कॅमेऱ्याने, दोन्हीपैकी कोणत्या पण कॅमेऱ्याने शूट होऊ शकतं. बॅक कॅमेरा चांगला असतो. तुम्हाला स्टार्टिंगला समजा बॅक कॅमेऱ्याने फोन पकडायला नाही जमत आहे, तुम्ही फ्रंट कॅमेऱ्याने पकडा फोन. फ्रंट कॅमेऱ्याने फोन पकडून तुम्ही शूट करू शकता. हा जो व्हिडिओ माझा शूट करतो आहे मी, तो पण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की करा मित्रांनो, करा. जे व्हायचं ते हो जा. आमच्याकडे म्हणजे अशी एक म्हण आहे, मी मराठवाड्यातला आहे. मी पायाखाली काहीतरी आलं होतं. मी मराठवाड्यातला आहे. मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा. आमच्याकडे अशी एक म्हण आहे की जिथं उजळेल तिथं उजळेल. म्हणजे आपण प्रयत्न करू ना मित्रांनो. हे बघा, प्रयत्न न करून हारण्यापेक्षा प्रयत्न करून हारलेलं कधीही चांगलं. उद्या आपल्याला असं गिल्टी फील व्हायला नको की अरे यार मी प्रयत्न पण नाही केले. ठीक आहे, तुम्हाला आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की पहिला ब्लॉग कसा बनवायचा. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.